आकाशवाणी पुणे. प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कार्तिकीवर निर्बंध, मात्र शासकीय महापूजा होणार. सोमवारी राज्यातल्या सर्व शाळांची घंटा वाजणं कठीण. राजकीय समीकरण बदलल्यानं धुळे नंदुरबार निवडणुकीत चुरस. आणि मुंबईतला वीज पुरवठा खंडित होण्यामागं घातपात नाही, चौकशी समितीचा निष्कर्ष. आता सविस्तर बातम्या. कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपूर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी 22 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी काल दिली. पंढरपूर नगरीत वारकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी कार्तिकी यात्रा करू न देण्याचे शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. भाविकांना पंढरपुरात येऊ न देण्यासाठी 1800 पोलिसांचा बंदोबस्त पंढरपूर परिसरात लावण्यात आला आहे. पंढरपूरकडे येणाऱ्या सर्व मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान एसटी ही पंढरपुरातील आपली सेवा बंद ठेवणार आहे. 26 नोव्हेंबर रोजी पंढरपुरात कार्तिकी एकादशी निमित्तानं शासकीय महापूजेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच संपर्कमंत्री यांना मात्र शासनाच्या विधी आणि न्याय विभागानं परवानगी दिली आहे. त्यामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तसंच आचारसंहितेचा भंग न करता विठ्ठल रुक्मिणीची पाद्यपूजा होणार आहे. सोमवारी राज्यातल्या सर्व शाळांची घंटा वाजणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. स्थानिक प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात असं सांगत शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार काल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्थानिक प्रशासनाला बहाल करताच मुंबई महापालिकेनं आपल्या क्षेत्रातल्या सर्व शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला. पुण्याची वाटचालही मुंबईच्याच पावलावर पाऊल टाकत होणार आहे अशी चिन्ह आहेत. राज्यातल्या इतर जिल्ह्यांमधून सोमवारी 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत. पण त्यासोबत कोविड नियमांचं पालन करण्यात येत असलेल्या अडचणींच्या बातम्याही आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कुठे कुठे आणि किती शाळा सुरू होतात ते सोमवारीच कळेल. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. कोरोनाचं भय कायम असल्यानं यंदा चैत्यभूमीवर शासकीय मानवंदनेचं थेट प्रक्षेपण होणार असून महामानवाला घरबसल्या अभिवादन करता येणार आहे. या दिवशी चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. देशात काल सकाळपर्यंत कोविड-19च्या 45,000 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या आता 90,04,366 वर पोहोचली आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासात कोविड-19मुळे 584 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून देशातल्या मृतांची एकंदर संख्या 1,32,162 इतकी झाली आहे. या कालावधीत कोविडचे 44,807 रुग्ण बरे झाले असून देशातले एकंदर 84,28,410 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सध्या देशभरात 4,43,794 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर 93.7% झाला आहे. विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारकडून 12 नावांची शिफारस करण्यात आली आहे. मात्र त्यापैकी एकनाथ खडसे, राजू शेट्टी, उर्मिला मातोंडकर, यशपाल भिंगे, रजनी पाटील, सचिन सावंत, सय्यद मुजफ्फर हुसेन, अनिरुद्ध वनकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावांवर आक्षेप घेणाऱ्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर येत्या 24 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर स्थगित करावी लागलेली धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया आता पुन्हा सुरू झाली आहे. इथं 1 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 3 डिसेंबरला मतमोजणी होईल. उमेदवार तेच आहेत, पण दरम्यानच्या काळात राजकीय समीकरणं बदलली आहेत. त्याबाबतचं विश्लेषण करणारा हा वृत्तांत. माजी मंत्री अमरीश पटेल यांनी काँग्रेसमधून भाजपात येताना राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आता अमरीश पटेल भाजपाचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसचे अभिजित पाटील यांना रिंगणात उतरवण्यात आलं होतं. निवडणूक स्थगित होण्याआधी अर्ज दाखल, छाननी
अशी सगळी प्रक्रिया झाली होती. त्यामुळे आता या दोघातच निवडणूक होईल. पण दरम्यानच्या काळात बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे निकालाबाबतची उत्सुकता वाढली आहे. या निवडणुकीसाठी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेचे सदस्य असे एकूण 237 मतदार धुळ्यात आहेत. त्यापैकी भाजप आघाडीकडे 169 आहेत. नंदुरबारमध्ये एकूण 200 मतदार असून त्यात 70 भाजपाचे आहेत. महाविकास आघाडीकडे धुळे जिल्ह्यात 69 आणि नंदुरबारमध्ये 130 असं संख्याबळ आहे. याशिवाय 9 सदस्य MIMचे आहेत. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिरपूरच्या सत्कार प्रसंगी भाजपातील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. तसाच दावा माजी आमदार अनिल गोटे यांचाही आहे. त्यामुळे भाजपतर्फे आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे. भाजपची मोर्चे बांधणी यशस्वी होते की भाजपातून बाहेर पडलेल्या नेत्यांची ते या निवडणुकीच्या निकालातनं कळणार असल्यानं लोकांची या निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्सुकता वाढली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी नितीन जाधव, धुळे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना 19 मुद्द्यांची प्रश्नावली पाठवणार आहे. या मुद्द्यांवर कोण काय उत्तर देतो, त्यावर कोणाला पाठिंबा द्यायचा त्याबाबत निर्णय घेऊ, असं समितीचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी काल वर्ध्यात सांगितलं. या संदर्भात नुकतीच अहमदनगर इथं राज्य कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. मुंबईसह उपनगरांमध्ये 12 ऑक्टोबर रोजी वीज पुरवठा खंडित झाल्याच्या संदर्भात कोणताही घातपात किंवा सायबर हल्ला झाला नसल्याचा निर्वाळा चौकशी समितीनं आपल्या अहवालात दिला आहे. घातपाताची शक्यता ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीच बोलून दाखवली होती. तांत्रिक बाबींमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचं यात स्पष्ट करण्यात आलं आहे. IIT मुंबईचे विद्युत अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्राध्यापक BG फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. महापारेषणच्या कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 ची देखभाल दुरुस्ती सुरू असताना सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. बाहेरून येणाऱ्या वीज पुरवठा खंडित झाल्यावर मुंबईला पुरवण्यात येणाऱ्या अतिरिक्त वीज पुरवठ्याची लँडिंग सुविधा नीट ठेवणं आवश्यक होतं. मात्र ती देखील सदोष होती. अशा परिस्थितीत जी जलद प्रक्रिया व्हायला हवी होती ती झाली नसल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळावरून कालपासून बंगळुरू आणि हैदराबाद विमानसेवेला प्रारंभ झाला. नाशिकचे संपर्कमंत्री छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते. येत्या काही वर्षातच इतर विमानतळांप्रमाणे नाशिकहून देशात इतरत्र आणि परदेशात जाण्यासाठीही विमानसेवा सुरू होईल आणि या विमानसेवाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल, असं भुजबळ यांनी यावेळी बोलताना सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलवर. गावगाडा चालवणाऱ्यांनी मनावर घेतलं तर काय होत नाही. गावातल्या तरुणांच्या हाताला गावातच काम मिळतं आणि गावाभोवतालचा खडकाळ कोरडा ठाक आसमंत हिरवागार होतो. वर्धा जिल्ह्यातल्या विजय गोपाल गावानं हे करून दाखवलं आहे. त्याची ही बातमी. महसूल विभागाच्या गावालगत मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या 10 एकर पडीक खडकाळ जमिनीवर वृक्ष लागवड करावी अशी कल्पना सरपंच नीलम बिनोड यांनी मांडली. तहसीलदार राजेश सरोदे यांनी या संकल्पनेला रोजगार हमीची जोड दिली. 4 वर्षापूर्वी या जमिनीवर 4000 झाडं लावण्यात आली. आता ती चांगली 6 ते 7 फूट उंच झाली आहेत. रस्त्यानं ये जा करणाऱ्या नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. तिथे छानशी रोपवाटिकाही सुरू झाली आहे. यातून 15 मजुरांच्या हाताला काम मिळालं आहे. ज्या पडीक जमिनीवर काहीही होऊ शकत नव्हतं तिथे वृक्ष बहरल्यानं 10 एकराचा रखरखीत माळ आता हिरवा कंच झाला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आनंद इंगोले, वर्धा. पुण्यातल्या पोलीस संशोधन केंद्रातल्या पोलीस वस्तू संग्रहालयाचं काल राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन झालं. पोलीस संशोधन केंद्राच्या आवारात साकारलेल्या कॉमन मॅन पोलीस मैत्री शिल्पाचंही अनावरण यावेळी झालं. या वस्तू संग्रहालयात मांडलेल्या छायाचित्रांमधून उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गौरवशाली गाथा सामान्य नागरिकांना पाहता येतील.
पोलिसांची प्रतिमा सुधारावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हे वस्तुसंग्रहालय उभारलं असल्याचं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कोरोना काळात पोलिसांनी अतुलनीय काम केलं आणि त्याचं नागरिकांनी कौतुकही केलं. आता पोलिसांना त्यापुढे जाऊन काम करावं लागेल असंही ते म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरूड शाखेच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणारे यशवंत वेणू पुरस्कार यंदा अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांना जाहीर झाले आहेत. कोथरूड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी काल पुण्यात ही माहिती दिली. 5,000 रुपये, मानपत्र, पुणेरी पगडी आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप असून पुरस्कार वितरण 25 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे केंद्र संचालक आणि लेखक गोपाल आवटी यांनी लिहिलेल्या सृजन संवाद या मुलाखत संग्रहाचं प्रकाशन नुकतंच झालं. संपादक लेखिका वंदना बोकील, वसंत पलुसकर यावेळी उपस्थित होते. 2 खंडांच्या या पुस्तकात आवटी यांनी गेल्या 36 वर्षात ज्या मान्यवरांच्या मुलाखती आकाशवाणीसाठी घेतल्या त्यातल्या निवडक 50 मुलाखतींचा समावेश आहे. हे पुस्तक संदर्भ ऐवज म्हणून लोकप्रिय होईल असा विश्वास बोकील यांनी यावेळी व्यक्त केला. लातूरच्या अडत बाजारात सध्या दररोज हजारो क्विंटल सोयाबीनची आवक आहे. पण खरेदीदार आणि हमाल यांच्यातील वादामुळे गेले 3 दिवस बाजार बंद आहे. बाजार सुरू व्हावा यासाठी बाजार समिती बैठका घेत असल्या तरी लवकरात लवकर बाजार सुरू झाले नाहीत तर शेतकरी संघटना आंदोलन करतील असा इशारा शेतकरी संघटनेनं काल दिला. स्वच्छ भारत मिशन अभियानाअंतर्गत शाश्वत स्वच्छता कायम ठेवण्यासाठी धुळे जिल्ह्यात 17 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत गृहभेटीतून जनजागृती करण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल सांगितलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळास पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारनं पॅकेज घोषित करावं अशी मागणी मानवहित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे यांनी काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत केली. विविध प्रश्न आणि महामंडळाच्या समस्यांच्या अनुषंगानं त्यांचा मराठवाडा दौरा सध्या सुरू आहे. अनेक ऐतिहासिक गड किल्ल्यांनी समृद्ध अशा रायगडच्या वैभवात आता आणखी भर पडणार आहे. पुण्याच्या खडकी छावणीमधील रणगाडा अलिबागमध्ये काल सकाळी दाखल झाला असून तो पर्यटकांसाठी अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर ठेवला जाणार आहे. या रणगाड्यानं 65च्या युद्धात मोलाची कामगिरी बजावली आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी शहरातल्या बाजारपेठेत काल 4 वाजताच्या दरम्यान लागलेल्या आगीमुळे 10 पेक्षा जास्त दुकानं जळून खाक झाली. यात 4 मोठ्या कपड्यांच्या दुकानांचा समावेश असल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. आगीची माहिती मिळताच धारणी नगर पंचायतीचे अग्निशामक बंब घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणण्यात आली. नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीच्या मतदार याद्या आणि मतदान केंद्रांची माहिती मतदारांपर्यंत सुलभपणे पोहोचवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तसंच शहरात मतदारांसाठी महानगरपालिकेच्या झोन कार्यालयात मतदारांना नाव शोधण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. ग्रामीण भागात मतदारांसाठीही ही सुविधा उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या नागपूर विभाग निवडणुकीच्या पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. नागपूर विभागात 2,01,000 मतदार असून त्यासाठी 162 मतदान केंद्र आहेत. या केंद्रांवर दिव्यांगांकरता रॅम्प आणि व्हीलचेअरसह मतदारांना 15 प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदानाचं वेबकास्टिंग होणार असून व्हिडिओग्राफीही करण्यात येणार आहे. हवामान. काल विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसानं हजेरी लावली. आजही मध्य महाराष्ट्रात तुरळक पाऊस अपेक्षित आहे. राज्यात तापमान अजून सरासरीपेक्षा जास्तच आहे. आज आणि उद्या त्यात फारसा बदल संभवत नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कार्तिकीवर निर्बंध, मात्र शासकीय महापूजा होणार. सोमवारी राज्यातल्या सर्व शाळांची घंटा वाजणं कठीण. राजकीय समीकरण बदलल्यानं धुळे नंदुरबार निवडणुकीत चुरस. आणि मुंबईतला वीज पुरवठा खंडित होण्यामागं घातपात नाही, चौकशी समितीचा निष्कर्ष.
आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं, पण यानंतर सकाळी 10:10 ऐका कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रात. कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे, म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी. नमस्कार.